अंजली, पाणी आण बरं एक गिलास. हिची बहीण तर काय ऊन होय का काय होय, सारं घाबरल्यासारखं लागते. अंजली अजून नाही येऊन ना राहिली, पाणी नाही आणून राहिली. अंजली, ए अंजली, पाणी आण ना. काय होय रे, अंजली अंजली करत राहता, भुलून जाय तिले. घे पाणी. काऊन नाही अशी बोलतो, काऊन कुठे गेली ते? आता नाही येत ते, गेली तिच्या माईच्या इथं, आता कधीच नाही येणार ते. काऊन नाही, आता तो आली होती ना ते, अजूनही गेली काय? तिला गमत नाही का इथं? हा, काऊन गेली? काय काही काम होतं काय? अरे तिले तुझ्याजवळ राहायचं नाही म्हणून म्हणून ते माईच्या घरी जाते. हा, आणि ते म्हणे बी मी नाही राहत इथं, मी चालली माझ्या आई बाबाच्या इथं. तर गेले रे, तिचे आई बाबा आले आणि घेऊन गेले. नाही आहे, मी आता फोन लावतो तिले, विचारतो काऊन गेली, काय झालं. मी तर काही तिला बोललोय नाही. अशी कशी जाईन ते? मला माहित नाही बा, तिचं काही गरा ना, मला काही माहित नाही. पण तिनं तिच्या आई बाबाला बोलावलं आणि चालली गेली. हा, आणि म्हणून गेली का मी आता कधीच नाही येणार आणि तुमच्या पोराले दुसरी बायको करून दे, असं तिनं म्हटलं आणि चालली गेली. आता म्हणते ते तलाक पाहिजे म्हणते. त्याला पण काऊन? हे मला माहित नाही, माया मागं कामं पडले, मला काही विचारू नको. हे आता असं ऐकायचं नाही. आता मी तलाकचा कागदच घेऊन येतो आणि देतो याच्यापाशी. हा, थांब, तुले मायावर भरोसा नाही ना? आणि पाय दाखवतो मी, तुले सबूतच दाखवतो. नाही, हे असं कसं? ते मला विचारलं नाही, काही नाही. ते मला तलाक कशी काय देणार आहे? असं काय झालं का? मी तिला म्हणजे मारतो बोलतो, असं काय झालं का ते मला तलाक देऊन राहिली? नाही नाही नाही, मी तिला तलाक नाही देणार. मी जातो, तिला समजावतो मी आणि आणतो मी तिले. आणि हे घे, हे बाय तलाकचा पेपर तिनं दिला. आणि पाय पाय तिची साईन आहे. पाय तिनं तलाक दिले. आता घे, तू साईन करून दे आणि मोकळा होऊन जाय. नाही नाही आई, मी बिलकुल साईन नाही करणार. मी नाही करू साईन. मी तिला तलाक देत नाही. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. हा, काही झालं ते 15 दिवस 20 दिवस कोण नाही राहत तिच्या आईच्या घरी चालते, पण मी तिला तलाक देत नाही. हो, नाही अशी काय गलती झाली, असा काय गुन्हा केला तिने, मी मारलं का काही केलं? नाही नाही नाही, हे शक्यच नाही. मी तिला तलाक देतच नाही. मी तिला विचारतो, मी तिला समजावतो. अरे एवढा सबूत दिसून तरी तू तिचाच भाग घेऊन राहिला. अरे एवढा मोठा कागद दिला, हा तलाकचा, तुला काही समजून राहिलं का नाही राहिलं? तिच्याच मागं धावत. हा, अरे हा ओरिजिनल होय, तिचा घटस्फोट होय, तिनं दिला. तू काऊन ते एवढा डोळे लावून काऊन तिच्यावर विश्वास करतो? एवढा तुझ्या समोर एवढा ताजा सबूत आहे, तुला देऊनही राहिली, साईन तिची आहे, तरी तू ऐकून नाही राहिला. अरे ते नाही म्हणते, नाही राहत म्हणते, तर तू काऊन तिला जबरदस्तीनं ठेवून राहिला? नाही नाही आई, मी बिलकुल नाही. मी हे मानतच नाही. तू मला काही बोलू नको. मी जातो. हो, आताच्या आता जातो मी हा पेपर घेऊन. मी नाही देत तलाक. हो, रात्री माझ्या संग चांगली बोलली, आमचं चांगलं चालून राहिलं. हा, अचानक असं काय म्हणजे असं काय झालं का तिने एकदम घटस्फोट द्यायला तयार झाली? नाही नाही, मला विश्वासच नाही बसून राहिला. बिलकुल मला विश्वास नाही बसून राहिला. मी जातो, अंजलीला समजावतो. हो, मी नाही राहू शकत तिच्यासमोर. नाही राहू शकत मी तिच्या विना. मी जातो म्हणजे जातो. अरे थंड दिमागानं विचार कर. आता रात झाली, 8 वाजले. आता जाऊ नको. नाही आहे, 9-10 काऊन नाही वाजत. मी जातो म्हणजे जातो. मला तिनं काऊन तलाक दिला? हो, काऊन घटस्फोट दिला तिनं मला? मी खरंच मला विचार पडून गेला. जिथं पहा मारहाण करते, बोलते, हा, रोज टॉर्चर करते. आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही. प्रेमानं ती माझ्यासोबत बोलते, मी बी तिच्यासोबत बोलतो. आमचं सगळं चांगलं होऊन राहिलं. नाही नाही, मी नाही. अरे मी सांगतो, तिले त्यासोबत चांगलं बोलून तलाक घेवायची होती, घटस्फोट घेवायचा आहे, म्हणून ती त्यासोबत गोड गोड बोलली. हो, ऐकून घे. अरे ते जाऊ दे ना, सोडून दे. अरे तुले सांगतो, तिच्यापेक्षा सुंदर परी आणि गुणाची पोरगी पाहून देतो. हा, तुला पाहिजे ना, मी तिच्यापेक्षा सुंदर आणून देतो तुले. नाही, मला तिच्यापेक्षा सुंदर पाहिजेच ना, मला तेच पाहिजे. अरे कसं समजावू रे तुले?
अरे तिचा कोणी असं म्हणून तिला तलाक देऊन राहिली तुले. नाही नाही, तिचा कोणी नाही राहिला असताना तर मी समजतो, पण तिचा कोणी नाही आहे. माया विश्वास आहे तिच्यावर. हा, लय विश्वास आहे माया तिच्यावर. असं ते करूच नाही शकत. मायासोबत ते धोका करूच नाही शकत. आणि ते मला तलाक नाही देऊ शकत. नाही देत ते. मग काय हे तलाक मी 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 दिला होय काय? मी लिहून दिला का स्टॅम्प पेपर? ते मला काही नको सांगू. इथे मला काही माहित नाही. हा, मला काही माहित नाही. तो ह्या पेपर घेऊन जातो, मी तिच्यासोबत बोलतो, तिला समजावतो काय कारण आहे काय नाही, मी सगळं तिला विचारतो. अरे तुला किती काय डोकं फोडून सांगू काय? कायले तिला विचारायला नको जाऊ. नको जाऊ म्हटलं, नको जाऊ. हा, मी तुझी आई होय, म्हणजे आईची गोष्ट तू ऐकत नाही. ते 3 दिवसाची बायको आली तर तिचा म्हणजे तिचा भरोसा आहे, मायावर भरोसा नाही, असंच ना? नाही आई, तू बी मला जीवापाड आहे, ते बी मला जीवापाड आहे. तुनं मला जन्म दिला, तिनं मला जीवन दिलं. तिच्यानं म्हणजे तिनं मला जिंदगी दिली असंच समजा. पण मी माझ्या डोक्याच्या दूर जाणं नाही. हे मला तलाक नाही देऊ शकत, नाही देत. अरे राहुल, अरे ऐक ना. ए राहुल, अरे ऐक, अरे नको जाऊ तिथं. अरे बेटा रात झाली, आता तू ड्युटीवरून आला, घरी बस शांत, नको जाऊ. मी तुझ्या बी नाही ऐकणार आहे. हो, मी जातो म्हणजे जातो. माझी काय गलती झाली मला ते विचारायचं आहे. हो, तलाक म्हणाला मी देईन, तिथंच देतो साईन. पण मला हे विचारायचं आहे की माझ्या हातानं असा काय गुन्हा झाला. काय आता इथे इथं गोष्ट सॉल्व्ह होत होती, पटकन साईन देत होता, इथे इथं आता तलाक होऊन जात होती. हे पोरगही नाही ऐकत. असं तिच्या प्रेमात पागल होऊन गेलं. असं काय करू मी, काय करू मी? कधी त्याला अडवाले. आ आ अटॅक. अरे राहुल, राहुल. आई काय झालं तुले? अरे ऐक रे, नको जाऊ. नाही जाणार आई, नाही जाणार. आई, मी तुला काही नाही होऊ देत. आई, घाबरू नको. चल आई, पटकन दवाखान्यात चल. नाही नाही, रडू नको राहुल. आता मला बरं वाटते. तू आला ना, तू माझ्याजवळ राहतो ना, मला चांगलं वाटते. हो, तू माझ्यापासून दूर नको जाऊ, नको जाऊ. नाही आई, नाही जात मी तुला सोडून. आई, माझी गोष्ट ऐक ना आई. मी तुला काही नाही होऊ देत. आई, एक वेळा मला अंजलीला भेटायला जावायचं आहे ना आई. बरं, उद्या जाजो, उद्या जाजो तू. बरं ठीक आहे. अंजली ताई, कहून काय झालं? अंजली ताई कहून रडून राहिल्या? काही नाही वहिनी, काही नाही. मी माझ्या नशिबाले लढतो. उठून बसा, उठून बसा. नशिबाले नका दोष देऊ. जे नशिबात असलं ना ते होते. अहो वहिनी, मी काय करू? मी त्या घरात गेली की बिमार पडतो ना. मी काय करू? माझ्या याच्यात काय गलती? आणि वहिनी सांगू, मायानं खरंच काम नाही होत, नाही होत मायानं काम. जास्त काम झाले ना, मला बातच थकवा येते आणि कधी मी बिमारच पडून जातो. मला बिमारी नाही आहे कोणती, पण माहित नाही, मी लय नाजूक झाली वहिनी. खरं मला ना आराम पाहिजे. आराम असला ना तर माझी तब्येत ठीक होऊन जाते. मी काय करू? मग मला खरंच समजत नाही. आणि वहिनी, आणि माझी सासू मला लय बोलते, कामच कर म्हणते. तरी वहिनी, गेल्याबरोबर मी कामं करतो आणि मग अचानक बिमार होऊन जातो. काय माहित त्या घरात असं काय आहे आणि काय नाही तर. आणि इथं असल्यावर मी ठीक होऊन जातो आणि इथं मी बिमारी नाही पडत. काय झालं मला काही समजत नाही वहिनी. मी काय करू? अंजली ताई, एक गोष्ट बोलू काय? कनी एक एक घर म्हणजे कसं आहे, एक एक घर ना कोणाकोणाला लाभी नाही असते राहत, असं राहते. आपण म्हणतो पण म्हणजे कसं म्हणजे घरात वागलं ना आणि म्हणजे जसं गेलं ना
तर बिमारच पडते. ती एक ते माहीत नाही काय आहे, पण असे लय लोक असे म्हणतात कोणत्या कोणत्या घरामध्ये करमणूक नाही राहत, असं बी राहते ना. तर अशाच तुम्हाला ते घर लाभी नाही आहे, तर तुम्ही कनी दादा आणि तुम्ही अलग राहा, हे घर सोडून द्या. पण वहिनी कसं सोडणार आहे ते घर? त्याचं स्वतःच घर आहे आणि मी नाही म्हणू शकत. माझी सासू लय लय तेज आहे, मी तिच्या समोर काहीच नाही बोलू शकत. आणि माझ्या घरवाल्याचं काही मला टेन्शन नाही. तुम्हाला काही नाही बोलत, खरं सांगतो, तुम्हाला काही नाही बोलत. तुम्हाला ना खरंच लय जीवापाड जपते, पण काय करू, माझी तब्येतच वागत नाही तिथं. आणि वहिनी मी कितीक दिवस राहील, ननद येऊन बसलेली, नाही सहन होत कोणालाच सहन नाही होत, पण मी मजबूर होऊन गेली. मी काय करू? नाही मला खरंच बोध नाही, आणि मी म्हणत नाही तुम्हाला, काहीच नाही म्हणत. तुम्ही आराम करा फक्त, आणि रडू नका. रडल्यानं अजून बिमार पडाल. हां, जाऊ द्या, तुम्ही ते देवावर सोडून द्या, सगळं बरोबर होईल. आणि बिलकुल टेन्शन नका घेऊ, सगळं बरोबर होते. पहा ना आई, अंजली ताई खूप रडून राहिल्या. समजावा बरं आई, त्यांना समजावा बरं. आई हा चुप राह काय हे पागलसारखी रडतं? हा नको रडू. काय झालं? मस्त आता आराम आहे तुले. हा कायचं टेन्शन घेतं? काही टेन्शन नको घेऊ, सगळं बरोबर होते. हा बोलू दे ना, ते सासूच आहे, बोलली तर बोलले. तिचं काय नाही एवढं टेन्शन घेतं, काय नाही तिचे एवढे शब्द मनावर घेतं. नाही आहे, त्या बोलल्या म्हणून नाही मला एवढं दुःख, पण नाही मला हेच नाही समजा. मी तिथं गेल्यावर बिमारच होऊन जातो. मी काय करू? मला याचा विचार येते, म्हणून मला रड येऊन राहिला. पाय आता तुले सांगतो, तू आता इथं एकही काम करत नव्हती, तुला सवय काही होती नाही, आणि तू तिथं गेली का तू म्हणजे काम केलं का तू म्हणजे बिमार पडून जातं. तुले ना म्हणजे लोड येते, म्हणजे तू टेन्शन घेतो त्या कामासाठी, म्हणून तू बिमार पडतं. तू कधी बिनधास्त त्यानं काम कर. हा बिनधास्त काम कर, बिलकुल तू टेन्शन घेऊ नको कामाचं. हा आणि मग सर्वचं काम कर बरं, आणि मग खरंच तू बिमार नाही होशील. कर आता आपल्या घरी काम कर, थोडं बहुत वहिनीला काम करू लागत जाय. हा मग असं करता करता तुला सवय होईल. हा बरं झालं नाटक केलं, तर नाटक काल तोच जातोच होता आता अंजलीला भेटाले. बरं झालं मी ना नाटक केलं तर. राहुल कुठे चालला? आई ड्युटीवर चाललो ना मी. ड्युटीवर नाही जाऊ काय? ड्युटीवर काही जात नाही मी, जातो मी अंजलीला भेटाले. तू तर म्हणत होता काल की मी ड्युटीवर जाणार नाही आज. नाराज होता. मग आज अचानक कशी काय ड्युटीवर जायची तयारी? म्हणून तर मी तुला विचारले का कुठं जातं बा म्हणून. का चालला अंजलीला भेटाले? नाही ना आई, अंजलीला भेटाले कायले जाऊ? आणि काय करू मी घरी दिवसभर राहून? तर ड्युटीवर नाही जाऊ. बरोबर जाय, आणि बरोबर जाय आणि बरोबर ये. हो आई, ठीक आहे, मग जाऊ. अरे काय म्हणते, तिकून येत आहेत आणि कच्चे आंबे आणि रसाचे आंबे आणशील काय? हो आई, आनंद. आई हे कोड फोडू काय? आज ना मस्त गुईसला बनवतो म्हणतो. गुईसला भजे बनवू काय? नाही व, फोडशील तर ते वाया जाईन आता एवढं मोठं कोड फोडशील तर. राहू दे सध्या, काही करू नको. भलाई बाजारातून आणून कनी तर लाल कोड आणन मी, अर्धी चिरी, अर्धा किलो, तर त्याचे बनवजो मस्त, नाही काय? हे राहू दे बंद. फोडशील तर वाया जाईन, एवढं मोठं कोण खाणार आहे? आपल्या घरी एवढं मोठं थोडी पुरणार आहे. हा राहू दे, मग जेव्हा नाही राहील ना तेव्हा फोडून टाकू. अरे बापरे, आई बघा दादा आले. जवाई बुवा बसा. आई, मले अंजली सोबत बोलायचं होतं. अंजली कुठे आहे? आहे ना, आहे तिच्या कमऱ्यामध्ये. बरं जा ना, जा कमऱ्यामध्ये. नाहीतर आई तुम्हाला वाईट वाटन, पण मला ना काही महत्वाचं बोलायचं आहे तिच्यासोबत. हो काय, ठीक आहे, बोला ना, बोलून घ्या. आहे ते आपल्या कमऱ्यातच आहे. सासूबाई अचानक आल्याबरोबर अंजली कुठे आहे? अंजलीलाच भेटायचं आहे काय? असं काय महत्वाचं बोलायचं आहे? काही बोलायचं असं. आता काल घरी नव्हते ना, माहीत काही नव्हतं अंजली इकडे आणलं म्हणून. आता बोलायचं तर बोलू द्यायचं, काय करायचं? ते दोघं किती झालं तर ते दोघं एकाचे एकच होणार आहे, नाही काय? आपण काय त्याला डिस्टर्ब करावं नाही. जाय
त्याला जवायासाठी चाय मान आणि काही नाश्त्याला बनव आणि पाणी बी घेऊन जाय. हो सासूबाई. अंजली, मी आलो ना. बरी आहे तब्येत अंजली? हो बरी आहे. काऊन तुम्ही आज ड्युटीवर नाही गेले? नाही, मला माहीत झालं आणि आलो मी रात्री तर अंजली अंजली करून आवाज दिला. मला सांगितली नाही, फोनही नाही केला तू ना. कशी करण फोन? तुमच्या आईनंच तर मला मना केलं फोन करायचा नाही म्हणे, म्हणून मी फोन काही केला नाही. मग तुमच्या आईनंच माझ्या आई बाबाला बोलावलं आणि घेऊन जा म्हणे तुमच्या पोरीले. मग खूप खूप झालं घरी. आई बी बोलली, तुमची आई बी बोलली. मग लय झालं. मग आईसोबत मग मी येऊन गेली. असं काय? मग तलाक पेपर बी देऊन टाकला तू ना आईजवळ? नाही, मी तर तलाक दिलाच नाही. तलाक पेपर मी कुठून आणन? तुरंत काय भेटते काय? असं काय? बरं, नाही असंच मजाक विचारलं. तलाक तुम्ही काऊन बोलले असे मला? तलाकचा पेपर मी काही दिला तुम्हाला? अगं जाऊ दे ना, जाऊ दे. मी असं सहज विचारलं तुले. बरं, चालशील मग माझ्यासोबत कुठं? आपल्या घरी? नाही, मी नाही येणार त्या घरी. नाही येत मी. तिथे गेले की मी बिमार पडतो. नाही येत मी त्या घरी. बरं बरं, रडू नको. इकडे बघ, माईकडे पाय, इकडे तर पाय. अंजली, रडू नको बा. तू रडशील तर मी रडन मग. तुम्ही रडता. किती रडली मी. किती रडली? अरे बापरे, खूप रडली. बापरे, गंगा जमुना वाहिल्या. मस्करा नका करू. मी सिरियसली बोलून राहिले. बरं, कुठं राहायचं आहे? माझ्यासोबत राहायचं आहे का तुला? तू सांग. तर तू माझ्यासोबत राह. नाही ना मी तुला त्या घरी. बरं चाल, दुसरीकडे राहू आपण. खरंच? हो खरंच. तू सांग, तुला मायापासून काही त्रास आहे का? नाही. आणि प्रॉमिस कर, तू मला कधी सोडून जाशील नाही. नाही जाणार. पहिले तुम्ही मला प्रॉमिस करा की तुमची आई मला बोलली नाही पाहिजे. ताई, एक गोष्ट सांगतो, तू तिला काही आवडत नाही. आणि तिचं म्हणणं असं आहे की तू पुरे कामं कर म्हणते घरातली. आणि तू यानं काही होत नाही. तू आहे नाजूक, तू बातच बिमार पडतो. तर ते आहे आता माई आई, ते जन्मदाती आहे, पण जीवनसाथी तू आहे माई. आता ह्या दोघांमध्ये मी फसतो ना, तुमच्या दोघांमध्ये मी अडकतो. तू सांग. आता एक विचार मला तिचाही येते आणि तू याही येते. पण एक आता मी पक्का निर्णय घेतला की मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यासोबत राहीन. भले मी आईला सोडन पण तुला नाही सोडत. कारण पाय, हे आहे आपल्या दोघांच्या विरोधात. तिला असं वाटतं का हे दोघं सोबत राहिले नाही पाहिजे. मग तू सांग. म्हणून मी हा विचार केला, कोणतीच आई अशी करू नाही शकत, पण हे माई आई आहे आपल्या दोघांना अलग करत आहे. तू इकडे आली ना, काल तिनं मला घटस्फोट पेपर दिला, त्याच्यावर तुझी साईन आहे. आणि तो घटस्फोट तिनं मला दिला आणि ते काय म्हणे, हे अंजलीनं देऊन गेली म्हणे. तू म्हणतो घटस्फोट पेपर मी दिला नाही, दिला तिनं. मग हे प्लॅनिंग माझ्या आईची होय. तिचं असं म्हणणं आहे की तू माझ्याजवळ राहिली नाही पाहिजे. तिला असं वाटते की तिचं असं म्हणणं आहे की माया दुसरं लग्न करून देतो. पण मला दुसरं लग्न नाही करायचं, मला फक्त तूच पाहिजे. म्हणून इथं मला समजलं की आईची मायासाठी नाही, ते मला दूर करते. तिले माई खुशीमध्ये तिची खुशी नाही आहे, ती मला उलट दुःख देऊन राहिली. मग ही अशी कोणती आई होय, तू सांग. म्हणून मी रातभर विचार केला आणि सकाळी उठून ड्युटीच्या बहाण्यानं मी इकडे आलो. आईले सांगितलं की ड्युटीवर चाललो आणि आलो मी इकडे. तर अशी गोष्ट आहे. त्याच ठिकाणी दुसरी आई राहिली असती ना, तर म्हटलं असतं जय तिलेच आण समजाव असं म्हटलं असतं. पण ते रिश्ता तोडून राहिली आपला. मग हे माय नाही वय, हे दुश्मन वय. तिले माई खुशीनं म्हणजे पावसच वाटत नाही, असंच वाटते मला. ते जाऊ दे, तिचा विषय बंद आता. बस आपण दोघं चांगले, मग सगळं चांगलं. तू फक्त मला आयुष्यभर साथ दे. हो नक्की, मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईन. फक्त मला ते तुमच्या आईचं दुःख होते थोडंसं. जो तिचं टेन्शन खतम. आपण दुसरीकडे रूम करू, तिथं राहू. मग मी येतो उद्या, रूम पाहतो
2-3 दिवसांनी तुला घेवायला येतो. ठीक आहे मग? हो ठीक आहे. घ्या दादा पाणी घ्या आणि चाय. थोडासा उशीर झाला आणि तुम्ही गोष्टी करत होते ना म्हणून मी थांबली होती. काय झालं होतं दादा, असं काय झालं होतं? तुमची आई अंजली ताईले बोलल्या आणि येऊन मग घेऊन आल्या. मला असं वाटलं आणि म्हणजे असं माहीत झालं का तुमचं दुसरं लग्न करून देणार आहे वाटते तुमची आई. ते आई, माझी आई पागल आहे थोडीशी दिमागानं. तिचं दिमाग वेगळंच आहे. तर ते पोराची जिंदगी खराब करायला पाहिजे. तिच्या नांदी नाही लागत. आता तुम्हाला सांगतो बाई, आता मी रूम करून राहणार आहे. माझी आई, आता एक गोष्ट सांगतो. आता कोणाला, आता अंजलीला सांगितलं मी ना, तर माझ्या आईनं काय केलं, मी काल ड्युटीवरून आलो ना, तर आईनं मला ते हे घटस्फोट पेपर दिले आणि त्याच्यामध्ये अंजलीची साईन दिसते. आता अक्षर तर मला ओळखीची नाही हिचं, म्हणजे आता लिहिलं नाही ना कधी. मला काय वाटलं हिनं खरोखर, तरी मी ना विश्वास केला नाही. तरी आईनं नाटक केलं. मग मी म्हटलं ते मला देऊच नाही शकत म्हटलं तलाक. तर मग आईनं, मी निघालो होतो, रात्रीच येत होतो मी, तर रात्री मग आईनं येऊ नाही दिलं. मग आई छाती दुखते करून अटॅकाला करून पडून गेली खाली. मग मी रात्रीनं थांबलो आणि रातभर विचार केला आणि मग ड्युटीच्या बहाण्यानं मग इकडे आलो मी. अरे बापरे, तुमचे एवढी चालाक आहे, एवढी नाटकेली आहे. हो बाई, लय नाटकिली आहे ते. जे नाही ते करू शकते. ते लयच आहे, डेंजर आहे माई आई. बापरे, डेंजर आहे. तर मग आमची ननदबाई कशी राहणार आहे बापा तुमच्या घरामध्ये? म्हणून अंजलीबाई इथं येत राहते. माझ्यापासून काही चूक नाही तिला. आता घरात काय चाललं काही नाही मला काही माहित नाही राम. आता कसं आहे, माणूस थकून भाकून येते, दिवसभर घरी राहत नाही, ड्युटीवर राहते. आता ड्युटीचंही टेन्शन राहते. मामूली गोष्ट नाही आहे जॉबवर ड्युटी करणं. टेन्शन मध्ये राहते माणूस. तिकून आलं थकून भाकून, आणि इले माहित आहे थकून आले बा तर चिडचिड होतील, म्हणून हे कधी मला काहीच गोष्ट सांगत नाही. नाही जी दादा, खरंच माई ननदबाई इतकी चांगली आहे ना. खरं ते म्हणजे ते कोणाला त्रास देत नाही. माहित आहे ना मला तिचा स्वभाव लय चांगली आहे ते. पण आता कुठं असं आहे. आता मी ना निर्णय घेतला, मी अलग राहीन. अंजली मी अलग राहीन, रूम करून राहीन आता. हो, असंच करा. तुमच्या आईला ना सबकच शिकवा. ठेवा तिले एकटीले. तिले तुमचा म्हणजे जोडी तिले चांगली वाटत नाही. म्हणजे तुमचं सुख तिले पाहवत नाही. तर मग आणि तिले एकटं सोडा. तिले बिलकुल तुमच्या रूमवर आणूही नका आणि येऊ बी नका देऊ. असंच करा. सजा द्या तिले, मग तिले समजन. लय विचार केला जी, मी लय विचार केला आईचा. आता असं वाटते बाप नाही तर आईचा आहे बापला सहारा. पण आई अशी करते. उलट तिनं घेऊन चाललं पाहिजे. हो ना, हे कोणतीच आई होय तुमची? तर आता मी 1-2 दिवसात रूम पाहतो, मग मी अंजलीला घेऊन जाईन. हो, किती झालं तर एक दुसऱ्याले व्हा लागते. आणि पती पत्नी दोघं चांगले राहिले ना तर सुखी संसार होते. एकमेकाचं ऐकून घ्या, समजून घ्या. हेच जीवन आहे. जीवनामध्ये काय आहे दुसरं? आणि कोण कोणाचे होते, कोणी कोणाचे नाही होत, आहे की नाही? तर तुम्ही सुखानं राहा आणि असे चांगले राहा. असं आहे, कुठं सासू चांगली तर कुठं सून वाईट, आणि कुठं सून चांगले तर सासू वाईट, असं आहे. आणि ह्या दोघाच्या बीचमध्ये पिसते नवरा माणूस, नाही असंच ना? तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हो, पट्ट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बी शेअर करा. असेच चांगले व्हिडिओ घेऊन येत जाणार. आता रेग्युलर व्हिडिओ आहे. आणि मराठी टनाटनला विसरू नका. पुराणच चॅनल आहे तर बिलकुल तुम्ही विसरू नका. आता हे नव्यानं सुरू झालेलं आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सांगते मी, बस.